महाड येथील नाते ग्रामपंचायत हद्दीतील कोळसेगाव येथे रस्त्यालगत सकाळी मार्श क्रोकोडाईल या प्रजातीची मगर रेस्क्यू करण्यात आली। महाड वन विभाग वन परिक्षेत्र कार्यालय येथे स्थानिक गावकऱ्यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून ही माहिती दिली। त्यानंतर सिस्केप संस्थेच्या मगर पकडणाऱ्या कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले। सिस्केप संस्थेचे चिंतन वैष्णव, योगेश गुरव, चिराग मेहता, ओम शिंदे, धर्मेश मेहता, दर्शन सकपाळ आणि वनविभाग महाड वन परिक्षेत्र कार्यालय वनक्षेत्रपाल श्री राकेश साहू तसेच भाऊसाहेब चव्हाण आणि वनरक्षक कंडाळे मॅडम, अंजली मॅडम घटनास्थळी दाखल झाले। प्रथम चिंतन आणि योगेश यांनी मगरीच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीने जबडा लॉक स्टिक साहित्य वापरून मगरीचा जबडा व्यवस्थित पकडला आणि त्याची हालचाल नियंत्रण करण्यासाठी इतर कार्यकर्त्यांना तिला पकडले। तोंडाला विशिष्ट प्रकारची टेप लावून तिचा जबडा बांधला आणि वनविभागाच्या वाहनाने महाड वन परिक्षेत्र कार्यालय येथे तिची नोंद घेण्यासाठी आणली गेली व त्यानंतर सदर मगरीला वैद्यकीय तपासणीसाठी महाड पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे। महामुंबईसह इलियास ढोकळे, महाड। आजच महाडमध्ये पूर निवारण समितीची पहिली बैठक होणार आहे संध्याकाळी आणि त्यावेळी एकंदरीतच वाईल्ड लाईफ रेस्क्यूचा विषय हा सिस्केप संस्थेकडे तसाच महाडच्या वन परिक्षेत्र कार्यालयाकडे असतो। मी रोहायचे वनवृत्त ठाणे याबाबतून DF आपले जे आहेत आप्पासाहेब निकम यांचे मी मनुष्य आभार मानतो की त्यांनी अनेक ठिकाणी या अशा पद्धतीचे इक्विपमेंट्स दिलेली आहेत आणि त्यांचं वेळोवेळी सहकार्य असतं। आप्पासाहेबांनी या सगळ्या वाईल्ड लाईफच्या नियोजनासाठी देखील विचार केलेला आहे। रायगडमधले खास करून रेस्क्यू होणारे आणि क्रिटिकली एंडेंजर्ड स्पेसीज आहेत त्यांचा सर्व्हे व्हावा आणि ती ठिकाणी निश्चित होऊन ती संरक्षित व्हावी असा यापुढचा विचार आहे। तर मला वाटतं महाडमध्ये आपल्याकडे जे आता ठिकाणाचे आपण सर्व्हे केलेले आहेत सिस्केप संस्थेच्या माध्यमातून आणि मुंबईचे काही कॉलेजचे विद्यार्थी आपल्याकडे MSCचे गेली 10 वर्ष येत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांकडून देखील सर्व्हे झालेले आहेत आणि मग अशा पद्धतीचे जे काही गरजेच्या जागा आहेत त्या अति संरक्षित आपल्याला केल्या पाहिजेत, कारण हा शेड्यूल A मधला प्राणी आहे। जेवढा वाघाला संरक्षणाचा दर्जा आहे तेवढ्याच्या मगरीला आहे। त्यामुळे पुढच्या डेव्हलपमेंट ज्या महाडच्या आसपास नदीच्या भागात होत आहेत त्या मगरीच्या ज्या घरटे करण्याच्या जागा आहेत त्या जागा निश्चित करून त्या संरक्षणासाठी आणणं हे या मगर दिनानिमित्त मी जाहीर करतो। प्रेमसागर मिस्त्री, रायगड जिल्हा वन्यजीव संरक्षक।